मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. मंडळी, काही कारणास्तव कालचा एपिसोड रिव्ह्यू मी देऊ शकले नाही, पण काल काही विशेष त्यांनी दाखवलं पण नव्हतं. काल मानिनीला ताप आला, मग त्या दोघी सुना तिची काळजी घेतात आणि जीवा आला इकडे या लॅपटॉपचा पासवर्ड चेक करायला आर्याचा. आता तो लॅपटॉपचा पासवर्ड विचारतो बरं का आर्याला मुद्दाम, आणि आर्या सांगते जन्मजेय पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड तो टाकतो बरं का आधी, आणि तिचा तो लॅपटॉप अनलॉक होतो. त्यामुळे जीवा आता आर्यावर चिडतो आणि तिला विचारतो, काय का आर्या, तू तर आम्हाला म्हणाली होतीस की माझ्याबद्दल तुझ्या मनात काही नाही, आणि हे सगळं काय आहे. आर्यानं प्रेक्षकांनो जीवाला आणि नंदिनीला पुन्हा शेंड्या लावते बरं का, आणि आता जीवाला काय उत्तर देते बघा. ती हसते बरं का. तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज आर्या, नॉट अगेन. अगं, आपल्या गॅजेटचा पासवर्ड जेव्हा आपण दुसऱ्याच्या नावाने ठेवतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टींचे अर्थ बदलतात. तेव्हा आर्या जीवाजवळ येते आणि त्याला शेंड्या लावते आणि म्हणते, हे घे माझा फोन घे आणि त्यात माझा पासवर्ड टाईप कर बरं. अरे कर ना. जीवा म्हणतो, अगं काय चाललंय तुझं हे, याने काय होणार आहे. आर्या म्हणते, टेक इट यार, कर तरी पासवर्ड टाईप. आणि आता तिने नंदिनीचं स्पेलिंग सांगितलंय त्याला. जीवाला हे ऐकून आश्चर्य वाटतं. नंदिनी. त्यावर आता आर्या त्याला काय उत्तर देते बघा. पासवर्ड पर अनलॉक होतो तिच्या मोबाईलचा. ती म्हणते, अरे जीवा, काय आहे ना, जीत होतं ना तेव्हा माझं सगळे पासवर्ड तो नोट डाऊन करायचा. आता तो नाहीये तर माझा गोंधळ होतो रे. केवढ्या सगळ्या गोष्टींचा पासवर्ड असतात, म्हणजे सोशल मीडिया, जीमेल, ईमेल, शीमेल, काय काय यार, माझ्या नाही लक्षात राहत पासवर्ड. आणि सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात ना आपल्या मेलमध्ये वगैरे, आणि या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवण्यासाठी ना, म्हणजे मला कळत नाही रे. त्यामुळे तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहात ना, मग मी तुम्हा दोघांचाच नावाचा पासवर्ड ठेवलेला आहे. आत्ताच्या घडीला तुम्ही दोघंच माझ्या आयुष्यात आहात, महत्त्वाचे व्यक्ती, म्हणूनच तुम्हाला दोघांना मी पासवर्ड म्हणून सेव्ह केलंय. काय मग जन्मजेय, कन्व्हिन्स झालास की अजून काही बोलू. आता जीवाला बोलायला तिने जागा शिल्लक ठेवलेली नाहीये. जीवा म्हणतो, नाही ठीक आहे, हरकत नाहीये, मी जरा माझा मेल सेंड करून येतो. जीवाची बोलती बंद केली आहे तिने. झालं. आता जीवा विचार करायला लागतो. उगाच नंदिनीने संशय घेतला. आर्याच्या डोक्यात तर तसं काही नाहीच आहे, आणि आर्या पुन्हा एकदा जिंकली. आता आर्याला हे सगळं कसं कळलं हे त्यांनी लगेच पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. आर्या त्या दिवशी नंदिनी गेल्यानंतर सहज तिचा लॅपटॉप चेक करते आणि लॅपटॉप ओपन असतो. त्यामुळे आर्याला संशय येतो. ती बघते तिचा लॅपटॉप आणि विचार करते, हा लॅपटॉप ओपन कसा. याचा अर्थ नंदिनीने माझा लॅपटॉप ओपन केलाय. तर अरे यार, तिला कसं काय कळला माझा पासवर्ड. याचा अर्थ तिला आता माझा पासवर्ड कळलाय. आता काय करू मी. नाही, जन्मजयाला हे कळलं तर नाही, मी सहजरित्या आता यांच्या डोक्यातला संशय मिटवेल. आता नंदिनी सगळं जाऊन जन्मजयाला सांगेलच, पण आता काय करू. तो येणार माझा पासवर्डचा जाब विचारायला इथे. काय करू. आणि या सगळ्यातनं तिला ही आयडियाची कल्पना सुचली आणि तिने हे सगळं केलं, असं त्यांनी या सीनमध्ये दाखवलंय बरं का मंडळी. आणि रम्याला तो त्या दिवशी आर्याने आणलेला बॉयफ्रेंड पण सापडला बरं का. आता त्याचा पुढचा प्रसंग त्यांनी आज दाखवलाय. आता आर्याने हे सगळं असं मॅनेज केलं, असं त्यांनी या सीन तर्फे आपल्याला दाखवलं. आणि मग जीवा म्हणतो, बरं चल अगं आर्या, निघतो मी. अगं ॲक्च्युली आजकाल सगळं विसरायलाच झालंय. चल, थँक्यू फॉर मेल. चल बाय आर्या. असं म्हणून जीवा निघून गेलाय. आर्या आता स्वतःच्याच मनाशी बोलते, काय ग नंदिनी, स्वतःला जास्ती हुशार समजतेस ना तू. पण अरे नाही जमलं तुला, असं म्हणून ती अशी करायला लागते बरं का मंडळी. काही दाखवू लागले आता या आर्याचं कॅरेक्टर, म्हणजे काय दाखवलं होतं आणि आता कुठे चाललंय प्रेक्षकांना हे कॅरेक्टर. आता काल काव्याने वसुआत्याला थोडंसं झापून दिलं होतं, त्यामुळे वसुआत्याचा इगो हट झालेला आहे. नेहमीप्रमाणे वसुआत्या आरशासमोर स्वतःलाच बोलत असतात, ही काव्या स्वतःला जास्ती शहाणा समजते ना. आता असा एखादा बॉम्ब माझ्या हाताला लागू दे, मग घडवते तुला अद्दल. लगेच ही रम्या येते आणि म्हणते, अगो आई, हाताला बॉम्ब लागलाय, वेगळाच बॉम्ब लागलाय. वसुआत्या म्हणतात, काय. लगेच रम्या म्हणते, अगं तो चोमू भेटला होता मी हॉस्पिटलला गेले तेव्हा, आणि जे काही झालं हॉस्पिटलमध्ये ते सगळं रम्या आता वसुआत्याला सांगते. तो चैतन्य देशपांडे म्हणून जो आला होता ना, तो भेटला रम्याला तिथे. तो त्याच्या बायकोसोबत आला होता चेकअप करायसाठी, आणि रम्या हॉस्पिटलमध्ये गेली होती तिचा पाय दाखवण्यासाठी, म्हणून तिथे ते दोघे जण भेटले. आता ही रम्या मुद्दाम आवाज देते, काय मग चैतन्य देशपांडे, कसे आहात. आता हा घाबरतो बरं का. याचं नाव सिद्धार्थ डांगे आहे बरं का मंडळी, ओरिजिनल. मग रम्या त्याच्या समोर येते. आता तो घाबरतो. रम्याला म्हणतो, तुम्ही इथे. रम्या म्हणते, का रे, काय झालं. नाही, मी तर चैतन्य देशपांडे नाव घेतलं होतं, तू कशाला उभा राहिला सिद्धार्थ डांगे. त्यावर आता हा सिद्धार्थ म्हणतो, नाही, मी चैतन्य देशपांडेचे, तुमचा गैरसमज झालाय. मग रम्या त्याला धमकवते बरं का, आणि म्हणते, ए चोम्या, उगाच मला शेंड्या लावू नकोस. दुनियेला लाव शेंड्या, या रम्याला नाही. मी बघितलंय सगळं. मी मगाशी तुझी बायको पण पाहिली आहे. मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. नाही, मुख्य मुद्द्यावर आता बोलायला हरकत नाहीये. आर्या तुझी गर्लफ्रेंड आहे का सांग. आता तो घाबरतो बरं का सिद्धार्थ. मग रम्या म्हणते, सांगायचं नाही का तुला, हरकत नाहीये.
5 मिनिटात कल्पना डांगेचं सेशन संपेल. मी तिला विचारते, रादर तिच्या समोर विचारते तुला प्रश्न. मग लगेच सिद्धार्थ म्हणतो, "अरे असं काय करताय मॅडम? अहो माझं लग्न मोडेल हो." लगेच रम्या म्हणते, म्हणजे लग्न झालेलं असताना सुद्धा तू तुझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे आर्याला प्रेग्नंट केलंस? बापरे बापरे, हे तर कळायलाच हवं तुझ्या बायकोला. लगेच चैतन्य म्हणजे हा सिद्धार्थ म्हणतो, अहो नाही हो, ती माझी गर्लफ्रेंड नाहीये, तिने मला उभं केलं होतं खोटा बॉयफ्रेंड म्हणून. रम्या म्हणते, म्हणजे आय कार्ड वगैरे तिनेच बनवलं होतं का? त्यावर आता सिद्धार्थ म्हणतो, हो तिनेच सगळं बनवलं होतं. मग रम्या त्याला विचारपूस करते, तू कुठे भेटला होतास तिला, काय ओळख आहे तुझी? त्यावर सिद्धार्थ म्हणतो, ती माझ्या बायकोची डॉक्टर आहे, मी तिला कॉफी डेटला विचारलं होतं तर तिने मला हे करायला सांगितलं. रम्या म्हणते, तू बायको असताना कॉफी डेटला गेलात त्या बाईसोबत? अरे काय झुलर माणसं आहात रे तुम्ही सगळे. चल ठीक आहे असो, मग त्या बाळाचं काय, पोटातलं बाळ तुझं नाहीये तर? त्यावर सिद्धार्थ म्हणतो, माझा आणि त्या बाळाचा काही संबंध नाहीये हो. रम्या म्हणते, मग कोणाचा संबंध आहे सांग खरं खरं. आता तो सिद्धार्थ म्हणतो, मला माहिती नाही हो. मग रम्या त्याला पुन्हा धमकी द्यायला लागते, सांगू का तुझ्या बायकोला? मग तो म्हणतो, अहो मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मला याबाबत काही माहिती नाहीये. आता हे सगळं रम्याने सांगितलं बसू आत्याला. अगं रम्या, हे सगळं ठीक आहे, पण मग आता या आर्याच्या पोटात नेमकं बाळ कोणाचं आहे? आता हा प्रश्न अनुत्तरित आहे, ज्याचं उत्तर त्यांना आता डोहाळ जेवणात मिळणार आहे. रम्या नुसती बघते वसू आत्याकडे. इकडे जीवा बाहेर येतो आर्याच्या घराच्या आणि नंदिनीला सांगतो, अगं नंदिनी, मी तो पासवर्ड टाकून लॅपटॉप ओपन केला आणि मग आता पुढचा सीन दाखवलाय बरं का, जीवा आणि नंदिनीचा. मध्येच आता काव्या आणि पार्थचा सीन घेतलाय. आता हे दोघे जण एकमेकांची नेहमीप्रमाणे लाडीगोडीने बोलत बसलेले असतात. डोहाळ जेवणाबद्दल बोलतायत हे. आणि पार्थचं असं म्हणणं असतं की त्यानेच जाऊन लाडूच आणावेत. पार्थला असं म्हणायचं असतं काव्याला की आता ते लाडून जिलेबी ठरवणार का, आपल्याला बेबो होणार का बेबी? त्यावर काव्या म्हणते, बेबी? पार्थ म्हणतो, अहो म्हणजे मी काय म्हणतो, मी ना चिठ्ठ्या टाकतो तसं चिठ्ठ्या टाकायच्या का? त्यावर काव्या म्हणते, काय तुम्ही असे चिठ्ठ्या टाकणार का देशमुख? आणि सगळ्या चिठ्ठीवर तुम्ही बेबो बेबो लिहिणार तुमच्या स्टाईलने? पार्थ म्हणतो, बरं मी एक सांगतो सगळ्यांना, म्हणजे मीच जातो आणायला ते लाडू आणि जिलेबी, म्हणजे कुठलीही उचलले तरी लाडूच, मीच जातो ना आणायला, लाडूच आणतो, झालं की मग बेबोच होणार आपल्याला. म्हणजे याचं असं म्हणणं असतं की मुलगाच व्हायला हवा, मुलगी नको. मुलगी झाली तर काव्याच्या प्रेमात शेअरिंग वाढेल म्हणे. काव्या म्हणते, काही पण करताय तुम्ही देशमुख, असं मुलगा मुलगा म्हणू नका. तुम्ही काय जुन्या आणि बुरसट विचारांचे आहात का? पार्थिला म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना, मुलगी झाली की ती जास्ती जीव लावेल आणि मला तुमच्या प्रेमात शेअरिंग नकोय ना, म्हणून मला मुलगा नकोय. तुमच्यावरचा प्रेमाचा फोकस शिफ्ट होईल ना, मग जेलेस नका हो बरं का. काव्या म्हणते, काय हो देशमुख, किती बोलत असता तुम्ही, बस करा बरं. आणि मला कळलंय तुम्हाला मुलगी का नकोय ते, पण ना देशमुख मला ना असं. आता एकदम पार्थ तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा काव्या म्हणते, असं का बघताय? मग पार्थ म्हणतो, नाही काव्या, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू, तुम्ही तुमची प्रेग्नन्सी आणि अभ्यास सांभाळून सगळं मॅनेज करताय. काव्या म्हणते, हे सगळं मी करू शकते ना, ते फक्त तुमच्यामुळेच हा देशमुख. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपल्या देशात कुठल्याही ॲम्बिशियस काव्याला असं सपोर्टिव्ह पार्थ देशमुख नवरा म्हणून मिळाला ना की त्याही हुशार होत. बरं चला, आम्हाला अभ्यास करू द्या. 16 ऑगस्टला परीक्षा आहे माझी, 3-4च दिवस शिल्लक आहेत, अभ्यास करायला पाहिजे बाबा. उद्या डोहाळ जेवण आहे आणि उद्या मला ब्रेक नाही मिळणार अभ्यासातनं. त्यावर आता पार्थ म्हणतो, काय एका दिवसाने फरक पडणार आहे तुम्हाला, किती मज्जा करणार आहे तुम्ही, उद्या धनुष्य बाण चालवणार आहात तुम्ही, चंद्रावर बसणार आहात. काव्या म्हणते, काय हो देशमुख, किती टिपिकल वाटणार ना हे सगळं, ते खोट्या खोट्या चंद्रावर बसणं वगैरे. पार्थ म्हणतो, मग काय तुम्हाला खऱ्या चंद्रयानात बसून काय चंद्रावर पाठवू काय, काही डोहाळे तुमचे. त्यावर काव्या म्हणते, तुम्हाला माहिती आहे का देशमुख, राजमाता जिजाऊंना कसले डोहाळे लागले होते, वाघावर बसायचे, गड किल्ले चढायचे. खरंय ते. पार्थ म्हणतो, हो त्या आईच वेगळ्या होत्या, त्यांचं तेजस वेगळं होतं आणि त्यांचं लेकरू तर मुलखा वेगळं होतं हो, पण तुम्हाला कशावर बसायचे डोहाळे लागलेत? काव्या म्हणते, सांगू का, बघा बरं तुम्हाला जमणार नाही. मग पार्थ म्हणतो, सांगा तर घरी. काव्या म्हणते, मी जीपमध्ये बसले, मी स्वतः जीप चालवते आणि आपण दोघं ऑफरोडिंगला गेलोय, छान असं ड्राईव्हला, मी बुलेट चालवते आणि आपण दोघं लॉंग ड्राईव्हला जातोय फिरत फिरत. असे डोहाळे लागलेत मला सध्या, अभ्यास करून IAS व्हायचे पण डोहाळे लागलेत मला. पार्थ म्हणतो, कळलं बरं का. नाही, अभ्यासात तुमच्या हे शिकवतात का, नवऱ्याला शाल जोडीतून कसं हाणायचं ते? काव्या म्हणते, ते येतं मला, शिकायची गरज नाहीये, जा ना तुम्ही, मला अभ्यास करू द्या ना देशमुख. आणि मग पार्थ तिथून निघून जातो. आता जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. नंदिनीला सगळं सांगितलंय जीवाने ऑलरेडी, तर नंदिनी त्यावर उत्तर देते, बापरे काय पोरगी ही, अहो बघा ना जीवा, धडधडीत खोटं बोलते ती. पण जीवाला शेंड्या लावल्यास तिने, जीवाला लगे विश्वास बसला. तो म्हणतो, नाही ग नंदिनी, अगं खरं बोलते ती. त्यावर नंदिनी म्हणते, काय खरं बोलली ती, आईच्या शिफ्टिंग बद्दल खोटं नाही बोलली का ती? जीवा म्हणतो, अरे हा, मी याबद्दल जाऊन जाब विचारू का तिला? नंदिनी म्हणते, नको आता नका जाऊ, ती यावरनं भांडण करेल तुमच्याशी आणि मग कार्यक्रमाला येणार नाही डोहाळ जेवणाच्या, आणि आली तर ती काही उलट सुलट करेल.
हे बघा जीवा, काव्याचं डोहाळ जेवण चांगलं पार पडायला हवंय मला. ती तिथे येणार, तोंड पाडून फिरणार सगळीकडे, मग घरात सगळ्यांना संशय येणार. त्यावर आता जीवा म्हणतो बरोबर आहे तुझं, बरं चल ठीक आहे, ठेवतो फोन मी आता. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. आता नंदिनीला वेगळंच टेन्शन आलंय. इकडे रम्या आणि वसू आत्याचं सीन दाखवला. आता रम्या सांगत असते वसू आत्याला, मला का कोणास ठाऊक असं वाटतंय आई, राहून राहून वाटतंय की त्या आर्याच्या पोटात ना आपल्या जीवाचंच बाळ असणार आहे. म्हणूनच तर तिने खोटं सांगितलं ना, खोटं बॉयफ्रेंड पण उभा केला. आता वसू आत्या म्हणतात रम्या आपले तर्क खरे निघू देत फक्त. रम्या म्हणते आई आता ना ती आर्यानं डोहाळ जेवणाला पण येणार बघ काव्याच्या, ती नक्कीच काहीतरी कॅश देईल आपल्याला. वसू आत्या म्हणतात पण येईल का ती खरंच उद्याच्या कार्यक्रमात? रम्या म्हणते येईल का आई, नक्की येईल, तू बघच, ती छान नटून थटून येणार बघ. रम्याचा अंदाज खरा ठरतो बरं का. आता लगेच आर्याचा सीन घेतलाय त्यांनी. आर्या आता काही कपडे चेक करत असते. तिला उद्या डोहाळ जेवणात एकदम सॉलिड सुपर्ब दिसायचंय बरं का. आणि ती मनाशीच बडबडत असते, हाय यार हे सगळे कपडे ना खूप नॉर्मल आहेत, उद्या मी असे काहीतरी कपडे घालेल ना जेणेकरून जन्मजयची नजर फक्त माझ्यावर खेळली पाहिजे, असा ती विचार करते आणि बरेच कपडे चॉईस करते. पण तिला काही कपडे चॉईस होईना. आता ती कपाटात काही कपडे चेक करायला लागते तेव्हा ती लीगल फाईल तिला सापडते बरं का. हीच ती लीगल फाईल आहे ज्यात तिचे आणि नंदिनी जीवाचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सरोगसीचे त्यांनी जे काही केलं ना सरकारी प्लॅनिंग वगैरे वॉट एव्हर ते आहे त्यात. आता ते सगळं ती बघते आणि तिचं डोकं खराब होतं बरं का आर्याचं. तिला तो सगळा सीन आठवतो आणि मग ती विचार करते या सगळ्या पेपरची गरजच नाहीये, मला ही फाईलच बघायची नाहीये, आली मोठी कायदेशीर कारवाई करणारी, असं ती स्वतःच्याच मनाशी बडबडते बरं का. आणि ती फाईल ठेवून देते, ती लीगल फाईल, आणि तिचे कपडे चॉईस करायला लागते. आता डोहाळ जेवणाची पूर्वतयारी इकडे चालू झाली आहे बरं का देशमुखांकडे. मिथुन काका, विक्रम आणि जीवा आहे तिथे. जीवाने सुंदर असं तिथे डेकोरेशन वगैरे झालंय आणि आता ते काहीतरी नाव लिहितोय तिथे, काव्याचे डोहाळ जेवण. आता ते डोहाळ जेवण हा शब्द वाकडा झालेला असतो. मिथुन काका त्याला सतत सांगत असतात ते वाकडं लावलं रे तू, आणि जीवा कन्फ्यूज होत असतो. शेवटी मिथुन येतात, सॉरी विक्रांत येतात तिथे आणि मिथुन काकाचं डोकं सरळ करत म्हणतात आता बघ, आता दिसतंय का सरळ? मग मिथुन काका म्हणतात अरे हा आता बरोबर सरळ झालं, छान पोरांनो, अरे मस्त डेकोरेशन केलंय तुम्ही. आता तेवढ्यात जीवा म्हणतो बाबा तुम्ही किती दिवसानंतर इथे आलाय, आम्हाला छान वाटतंय तुम्ही घरी आहात तर. विक्रम आता सहज जीवाचा कान ओढतात आणि म्हणतात काय रे गधड्या, मी काय घरी नसतो का? आता हा जीवा ओरडतो आई. मग विक्रम म्हणतो ओरडू नको बाबा, तुझी आई बाहेर येईल, आधीच तिला बरं नाहीये, आत कशी वशी आराम करायला तयार झाली ती, आता कार्यक्रमाच्या वेळेला वेळेवरच बाहेर येईल, आणि तुझी बायको तयार करते बरं का माझ्या बायकोला. आणि लगेच मानिनी आणि नंदिनीचा सीन घेतलाय. नंदिनी मानिनीला छान तयार करते. मानिनीच्या चेहऱ्यावर जरा असं फील येतोय बरं का प्रेक्षकांनो, त्यांना बरं नसल्यासारखा. नंदिनी म्हणते आई बघा किती गोड दिसताय तुम्ही, झालं बरं का आता बांगड्याच राहिल्यात घालायच्या. मानिनी म्हणते अगो बस गो बाई, आता पुष्कळ झालं की. नंदिनी म्हणते आई असं कसं, तुम्ही उठून दिसायला हव्यात ना आमच्या सासूबाई. अहो आई आमचं ठीक आहे, पण आशीर्वाद बंगल्याच्या मालकीनबाईचा रुबाब दिसला पाहिजे की नाही, आणखीन थोड्याशा बांगड्या घाला बघू. नंदिनी आता मानिनीशी गप्पा मारता मारता ती कास तुटते आणि अपशकून फील होतो तिला, असं काहीतरी दाखवलंय या सीन मध्ये. नंदिनी सहज म्हणते आई उगाचं सगळे म्हणतील बरं का सासूबाईंच्या चेहऱ्यावरचं स्माईल सुनांनी उडवलं म्हणून. मानिनी म्हणते चल ग असं काही नाहीये नंदिनी, उलट माझ्या सुनांकडे सासूच्या चेहऱ्यावरच्या स्माईलचं रहस्य आहे, तुम्ही दोघीच तर माझ्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवून ठेवता. नंदिनी म्हणते हो आई हे आहे. नंदिनी आता मानिनीला बांगड्या घालत घालत तिच्याशी बोलत असते, आई उगाच तुमचा चेहरा असा चेहऱ्यावरचं स्माईल मिसिंग असलं ना तर मला असं कोणी म्हटलेलं आवडणार नाही की सासूबाईंच्या चेहऱ्यावरचं स्माईल मिसिंग आहे वगैरे वगैरे. आता आज काव्याचं डोहाळ जेवण आहे, उद्या माझं होईल असं ती बोलते तेव्हा अचानक ती बांगडी तुटते बरं का, आणि ती घाबरते नंदिनी आणि म्हणते अरे बापरे आई सॉरी सॉरी, लागलं का हो तुम्हाला, सॉरी. मानिनी म्हणते अगं नाही ग बेटा, कुठे लागलं, ठीक आहे मी. नंदिनी म्हणते आई असं काचेची बांगडी फुटणं चांगल्या कार्यक्रमात अशुभ असतं ना. मानिनी म्हणते अगं नाही ग नंदिनी असं काही नाही ग, तू उगाच नको वाईट वाटून घेऊ बरं, नजर लागायची ना ती लागतेच, हे काही अशुभ शुभ काही नसतं बेटा. नंदिनी म्हणते हो आई बरोबर आहे तुमचं, पण माझी खात्री आहे आता आपल्या आयुष्यात काहीच वाईट होणार नाही, असं म्हणून ती मानिनीला काजळ लावते दृष्ट लागू नये म्हणून. आणि आजचा हा भाग इथे संपून जातो. मंडळी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शब्द न शब्द रिव्ह्यू दिलाय, आवडल्यास नक्की लाईक करा. बघा आता उद्याच्या प्रोमो त्यांनी तेच दाखवलंय जो 5-6 दिवसापासून प्रोमो दाखवत आहेत काव्याच्या डोहाळ जेवणाचा. म्हणजे आता ती छान तयार होऊन येते आर्या तिथे, रम्या आणि वसू आत्या लक्ष ठेवून असतात तिच्यावर, पार्थने स्वतः काव्याला तयार केलंय आणि तोही दृष्ट काढतो काव्याची आणि काजळ वगैरे लावतो काव्याला, असं दाखवलंय त्यांनी.
त्यांनी आणि आता जीवानंदिनी खुश आहेत. पण इकडे या आर्याने त्या लीगल डॉक्युमेंटची जी फाईल आहे सरोगसीची ती लंपास केली आहे. आता बघूयात येणाऱ्या भागांमध्ये काय काय घडणार आहे. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि हो, बाईचा आशीर्वाद ही मालिका थोड्याच वेळात एन्जॉय करा आपल्या ह्याच चॅनलवर. आजचा हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर बरं का मंडळी. धन्यवाद.